कशाच्या त्रासासाठी तुम्ही माझ्याकडे आल्या होत्या ताई? सर माझे सगळे जॉईंट्स पेन दुखायचे, म्हणजे कंटिन्यू एका मागोमाग इकडचा दुखायचा तर इकडचा दुखायचा आणि कंटिन्यू म्हणजे ते फिरत राहायचं बा. माझे जॉईंट्स दुखणं कंटिन्यू फिरत राहायचे आणि मनगट तर कंटिन्यू दुखायचं. फिरत राहायचे म्हणजे कधी गुडघाच दुखायचा तर कधी खांदाच दुखायचा तर कधी हात कधी म्हणजे अक्षरशः माझे फिंगरचे बोट पण दुखायचे. म्हणजे इथं दुखलं तर इथेही दुखायचं आणि एकाचं दुखलं की दुसऱ्यावर दुखायचं. हा त्रास तुम्हाला किती वर्षांपासून होता मग? मला सर तुमच्याकडे आली त्याच्या आधी 6-7 महिने आधी होता. बरं. नंतर होमिओपॅथी मेडिसिन घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये फरक पडायला सुरुवात झाली? जवळपास मला सुरुवातीला 2-1 महिन्यांनी बरं वाटलं, पण परत माझं ते फिरणारं होतं जॉईंट पेन तर ते परत आलं होतं. पण परत औषध चेंज केल्यामुळे परत बसलं. तर जवळपास मला आता एखाद 6-7 महिने झाले असतील औषधीचा फरक पडला. आता त्रास किती % मध्ये आहे तुम्हाला? आता माझा जॉईंट पेन म्हणजे बऱ्यापैकी 80-90% कमी आहे असा जरी म्हटलं तरी चालेल. आणि त्याचा डायग्नोसिस काय केलेलं होतं तुमच्या याचं? त्या रुमॅटिझम वाल्या डॉक्टरांनी त्यांनी सांगितलं होतं की मला ते आर्थरायटिस आहे म्हणून. आणि कुठल्या प्रकारचं सांगितलं होतं? हो, ते वाकडे होणारे हातपाय वाकडे होतील. आता बरे आहे ना तुम्ही? हो, आता बरी आहे. बाकी सगळं बरं वाटतं तर कामं वगैरे सगळं करू शकता? कामं वगैरे जॉईंट पेन माझं बऱ्यापैकी. ह्या त्रास जेव्हा तुम्हाला व्हायचा त्यावेळेस तुम्ही काय काय करू शकत नव्हते? काय काय म्हणजे सर माझं असं कामं वगैरे तर नॉर्मली घरातले करत होती, पण लक्ष त्याच्यात पण जायचं आणि असं नाही ना सर ते एका ठिकाणी स्टेबल होतं. माझं असं कंटिन्यू फिरत राहायचं, कधी हे कधी ते आणि एक म्हणजे बऱ्याचदा तर असं पण झालेलं आहे की मी झोपूनच राहिलेली होती 3-4 दिवस. आता आपल्या मेडिसिनच्या नंतर असा कधी एपिसोड आला का तुम्हाला? कधी नाही, नंतर नाही आला. कधीतरी एखाद वेळेला येते पण एवढा नाही, म्हणजे सिव्हिअर नाही आला. आता त्या प्रॉब्लेम पासून तुम्ही मुक्त आहेत मग? हो. धन्यवाद.